नमस्कार, मी अभिजित करंडे. मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लोकसभेच्या इलेक्शनमध्ये कांदा, सोयाबीन या दोन पिकांनी महायुतीला जबरदस्त फटका दिलेला होता आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं मतदान विरोधात गेलेलं होतं. पण आता विधानसभेला भरभरून मतदान महायुतीला पडलेलं आहे. पण सोयाबीनचा प्रश्न जसाच्या तसा आहे, किंबहुना तो अजून गंभीर होतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. नेमकं काय आहे सोयाबीनचा प्रश्न? सोयाबीनला भाव का मिळत नाही आहे? MSP सुद्धा का मिळत नाही आहे? किंवा सगळ्या शेतकऱ्यांचं सोयाबीन विकत का घेतलं जात नाही आहे? त्यामध्ये काय अडचणी आहेत? नाफेडीनं जी काही केंद्र उघडलेली आहे त्याच्यामध्ये खरेदी इतक्या उशिरानं का होती आहे? आणि मुदत संपेपर्यंत शेतकऱ्यांचं सोयाबीन अजूनही घरात का पडू नये? या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर. तुपकर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण म्हणजे हा पूर्ण एपिसोड जो आहे तो आपण सोयाबीनच्या शेतकऱ्यांसाठी करतो. तुम्ही कायम म्हणत असता की ऊसवाल्यांची व्यथा, बाकी अजून कांदावाल्यांची व्यथा ऐकली जाते, पण सोयाबीनची व्यथा ऐकली जात नाही. मी एकदम छोटे छोटे प्रश्न विचारणार आहे. त्याचं कारण असं आहे की लोकांना ऐकताना पण सुलभ जावं आणि त्यांना कळण्यासाठी पण सुलभ जावं. बेसिकली सोयाबीन उत्पादन करणारे शेतकरी महाराष्ट्रात आहेत किती? नाही, असलेल्या क्षेत्रापैकी 50% क्षेत्र या राज्यामध्ये सोयाबीनचं आहे, 16% भाजीपाल्याचं आहे आणि सर्वसाधारणपणे 18-20% कापसाचं आहे, 9% ऊसाचं आहे. या राज्यामध्ये यावर्षी 60 लाख मेट्रिक टन सोयाबीनचं उत्पादन झालं. एक संभाव्य 55 ते 60 लाख मेट्रिक टन. त्याच्यामध्ये सरकारने असं म्हटलं होतं की आम्ही 13 लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करू. बरोबर, 14 लाख. 13 लाख 14 लाख, परंतु सरकारनं 7 लाख मेट्रिक टनाच्या वर सोयाबीन खरेदी केलेली नाही. आमचं म्हणणं असं आहे की सरकारनं पूर्ण सोयाबीन खरेदी केलं पाहिजे शेवटच्या दाण्यापर्यंत. देशामध्ये सोयाबीन पिकवणारे राज्य कुठले आहेत तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र, म्हणजे 50% मध्य प्रदेश, 40% महाराष्ट्र आणि 10% कर्नाटक, तेलंगणामध्ये थोडं जे काय होतं ते मिळून. तर सगळ्यात जास्त उत्पादन MP आणि महाराष्ट्रामध्ये आहे. खरं तर सोयाबीनचा आत्ताचा या वर्षीचा उत्पादन खर्च जो आहे प्रत्यक्ष बांधावरचा एका पोत्याचा, तो आहे 7,000 ते 7,500 रुपये एका पोत्याचा. म्हणजे 100 किलोचा? हो, 100 किलोचा. 100 किलोला तुपकर साहेब म्हणतात की 6,000 ते 7,000, 7,000 ते 7,500, 7 ते 7,500 रुपये खर्च येतो. आणि एका पोत्याला किती पैसे मिळतात आत्ता एका पोत्याला खाजगी बाजारामध्ये मिळतात 3,500 ते 4,500 आणि सरकारी भाव आहे 4892 रुपये. मी जो प्रत्यक्ष उत्पादन खर्च सांगितला एका क्विंटलचा, हा ज्याला सोयाबीनची माहिती नाही त्याला पटणार नाही, पण जो बांधावर कसतो त्याने जर संध्याकाळी हिशोब केला तर याच्यापेक्षाही खर्च जास्त भरेल. कारण आम्ही अनेक शेतकऱ्यांशी बोलून हा उत्पादन खर्च काढतो, किंबहुना आम्ही शेतात पण जातो, आम्ही शेती पण करतो. 7,000-7,500 खर्च लावायचा आणि खाजगी बाजारात 3,500-4,000 रुपये आणायचे आणि सरकारी याच्यात समजा नाफेडच्या खरेदी केंद्रावर जर नेलं तर 4892 रुपये आणायचे. आम्ही जगायचं कसं? बरं, मला आता एक छोटा प्रश्न विचारतो. तुमच्याकडे पण तुम्ही सोयाबीन लावता? हो, सोयाबीनच लावतो. तुमचं किती सोयाबीन झालं? नाही, आमचं तर वाट लागली यावर्षी. म्हणजे आम्हाला एका एकरामध्ये 4-5 क्विंटलच्या वर यावर्षी उत्पादनच नाही आणि तोही दाना बारीक आहे, त्यामुळं प्रचंड वाट लागलेली आहे. बरं, आता मी तुमच्या स्वतःच्या शेतीकडे नंतर येतो, कारण मी फक्त विचारलं माहिती म्हणून. मला आता सांगा की आत्ता सरकार म्हणलं होतं की शेवटच्या दाण्यापर्यंत खरेदी करू आम्ही सोयाबीन. 4892 रुपये हमी भाव आहे. मग आत्ता सोयाबीन खरेदी किती झाले? नाही, आता 7 लाख मेट्रिक टनाच्या वर खरेदीच नाही ना. म्हणजे निम्म्या शेतकऱ्यांचं, म्हणजे 9 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. मेट्रिक टन मध्ये मोजतात. म्हणजे थोडक्यात निम्म सोयाबीन अजून शेतकऱ्यांच्या घरातच आहे. अहो, निम्म नाही बाबा, निम्म्यापेक्षा जास्त आहे. हां, अनेक शेतकरी असे आहेत या ऑनलाईनच्या भानगडीमध्ये त्यांचा नंबर लागत नाही म्हणून त्यांनी सोयाबीन घरात ठेवलं आहे. आम्ही ट्रॅक्टर भाड्यानं आणायचं, ट्रक भाड्यानं आणायचे, वाहनं भाड्यानं आणायचे, 8 दिवस लाईनमध्ये उभे करायचे, त्याचं भाडंही आम्ही द्यायचं, नंबरही लागणार नाही, कागदपत्र दिले की ऑनलाईन लागत नाही. नाफेडच्या खरेदी केंद्रावर सध्या अशी परिस्थिती आहे की म्हणजे व्यापाऱ्यांचा माल जास्त खरेदी होतो आणि शेतकऱ्यांचा माल कमी खरेदी होतो. बरं, मग समजा एखाद्या शेतकऱ्याला जर निम्म सोयाबीन घरात असेल, आता तुमचं सोयाबीन जर तुम्हाला विकायचं आहे नाफेडच्या केंद्रावरती, तर त्याची काय प्रोसेस आहे? नाही, त्याची जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी लागते. ऑनलाईन नोंदणी? हां, म्हणजे तिथे जाऊन तुम्ही 7/12 द्यायचे. हां, 7/12 द्यायचा, तुमचा ID द्यायचं, तिथे नोंदणी होते. पण हे लोक काय करतात, हे लोक व्यापाऱ्यांनी जो अगोदर माल खरेदी केलेला आहे तोच माल शेतकऱ्याचे 7/12 लावून व्यापारी तिथे आणतात त्यांच्या जवळच्या लोकांना. त्यात पण घोटाळा आहे, प्रचंड मोठा घोटाळा, स्कॅम आहे मोठा. तुम्हाला खरं सांगू का, मला थोडंसं विस्तृत बोलू द्या. बोला ना. मी तुम्हाला सांगतो, देशामध्ये सोयाबीनचं उत्पादन या वर्षीचं आहे 1,200 लाख मेट्रिक टन आणि
सोयाबीनचा भाव कशावर अवलंबून आहे, तर 1 किलो सोयाबीन जेव्हा तुम्ही क्रश करता तेव्हा त्याच्यातनं 18% तेल निघतं आणि 82% DOC निघतं. DOC म्हणजे DOC म्हणजे डी ऑइल केक, त्याला मराठीमध्ये सोयापेंड म्हणतात. त्या सोयापेंडीचा वापर हा फिशरीमध्ये केला जातो, पोल्ट्रीचं खाद्य म्हणून केला जातो आणि याच्यामध्ये तो वापर केला जातो. देशामध्ये समजा उदाहरणार्थ 100 लाख मेट्रिक टन जर उत्पादन झालं तर 18% तेल बाजूला गेलं तर 82 लाख मेट्रिक टन DOC तयार होतं. बापरे. आपल्या देशाच्या DOCची गरज ही 60 ते 65 लाख मेट्रिक टन आहे आणि उरलेली DOC ही सरकारनं जर का निर्यात केली तर सोयाबीनचे भाव पटापट वाढू शकतात, चांगला दर सोयाबीनला मिळू शकतो. 3 वर्षापूर्वी 25 लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड ही केंद्र सरकारनं निर्यात केली होती, तेव्हा सोयाबीन 10,000वर गेलं होतं. सोयाबीनचा भाव तेलावर कमी आणि DOCच्या आयात निर्यातीवर जास्त अवलंबून आहे. आणि आपली जी DOC आहे, आपली जी सोयाबीन आहे, याला परदेशामध्ये प्रचंड डिमांड आहे, कारण ही नॉन GM DOC आहे. आपण जी सोयाबीन लावतो ही नॉन GM लावतो. जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन ही ब्राझील अमेरिकेमध्ये होते आणि त्या भागामध्ये त्याचं उत्पादन 34 क्विंटल 44 क्विंटल पर एकर आहे. आम्ही सातत्यानं मागणी करतो की GM सोयाबीन लावायची परवानगी तुम्ही आम्हाला द्या, हे देत नाही. पर्यावरणवाद्यांचं नाव सांगतात, त्यांनी असं होतं त्यांनी तसं होतं, पण GM सोयाबीनचं तेल आणून आम्हाला हे खाऊ घालतात. म्हणजे GM सोयाबीनच्या तेलाला देशामध्ये परवानगी आहे आम्हाला खायला, आयातीला परवानगी आहे, पण GM सोयाबीन लावायला परवानगी नाही. म्हणून या आपल्या नॉन GM DOCला परदेशामध्ये प्रचंड डिमांड आहे. पण पोल्ट्रीची एक लॉबी आहे की ती लॉबी केंद्र सरकारशी हातमिळवणी करते, त्यांच्यावर प्रेशर क्रिएट करते, त्यांना माल पुरवते, पैसा देते आणि मग ते म्हणतात की तुम्ही जर DOCचे रेट वाढवले तर सगळा पोल्ट्री उद्योग, फिशरी उद्योग या देशातला बंद पडेल, भीती घालतात, आर्थिक व्यवहार होतात आणि शेतकरी काही तिथपर्यंत आमचं जाऊ शकत नाही, आमचं कोणी ऐकायला तयार नाही. त्यामुळं यावर्षीसुद्धा 20 लाख मेट्रिक टन DOC निर्यात केली तर सोयाबीनचे दर वाढू शकतात. हाच एकमेव पर्याय आता आपल्यासमोर आहे. बरं, मला सांगा, 20 लाख मेट्रिक टन DOC जर निर्यात केली तर तुमचा आता दर 4800 रुपये आहे समजा सरकारी दर, तर किती दर वाढणार? तुम्ही तर म्हणताय क्विंटलला 7,000 रुपये तुम्हाला खर्च आहे. हो. तुम्हाला जर समजा खर्च जाऊन जर तुम्हाला 2 पैसे राहायचे असते शेतकऱ्याच्या हातात तर तुम्हाला किती सोयाबीनचा दर अपेक्षित आहे? नाही, आमचं म्हणणं असं की 7-7,500 रुपये खर्च, किमान 8,000 रुपये व्हा, क्विंटल मागे 1,000 रुपये आम्हाला राहिले पाहिजे. तसं तर आम्ही म्हणजे 10,000 रुपयेच मिळायला पाहिजे, 10-11,000 रुपये, पण वाईटातलं वाईट आम्हाला किमान 8,000 रुपये दर मिळाला पाहिजे. आणि आत्ताची परिस्थिती अशी आहे की म्हणजे भीक नको पण कुत्रा हवा अशी म्हणायची वेळ आली. म्हणजे नसतं सोयाबीन लावलं तर लोक बरोबर राहिले असते अशी यावर्षी. म्हणजे तोट्यातच चालला आहे सगळा कार्यक्रम. हा झाला मी देशातलं गणित तुमच्यासमोर मांडलं. आता तेलाच्या आयातीचा विषय, हे बसाबसा पामतेल आयात करतात, दुसऱ्या देशातून बाकीचे तेल आयात करतात आणि त्याच्यामुळे सुद्धा सोयाबीनचे दर पडतात. तेलावरची ड्युटी ही जास्त वाढवली पाहिजे, 50-60% नेली पाहिजे, तर सोयाबीनच्या दरवाढीला थोडी मदत होईल. इम्पोर्ट ड्युटी हा एक भाग. आणि DOCच्या निर्यातीला प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याला इन्सेंटिव्ह दिला पाहिजे, हा एक भाग. हा झाला पॉलिसीमधला भाग. आमचं म्हणणं असं की सरकारचा 4892 रुपये भाव तुम्ही कोणत्या हिशोबाने काढला? उत्पादन खर्च अधिक 50% नफा, मग उत्पादन खर्च याचा अर्थ तुम्ही कमी काढलाय, तो 2-2,500च काढलाय. म्हणून हे काय करतात, सरकार काय करते, पहिले भाव ठरवून घेतात मग उत्पादन खर्च काढतात. अच्छा, हाच चालाकी करतात. आमचं म्हणणं आहे की तुम्ही बांधावर जा, लोकांना विचारा तुला किती खर्च आला, काय आला, माझ्याकडे हिशोब आहे त्याचा सगळा, आणि मग त्याच्यानुसार भाव ठरवा. पण दुर्दैवानं सरकार तसं करत नाही. आणि मी तुम्हाला सांगितलं, विनोदाने तुम्हाला कदाचित ते वाईट वाटेल, तुम्ही ऊस पट्ट्यातून येता. मी नेहमी म्हणतो की ऊसाला राजाश्रय आहे. महाराष्ट्रात ऊसाचं क्षेत्र 9% आहे, ऊसाला राजाश्रय आहे. सोयाबीन कापसावाल्यांना राजाश्रय नाही. ऊसाचा बुडका हा पाठीत मारला की समोरच्याला लागतो, तो घाबरतो, पण सोयाबीन आणि कापूस फेकून मारला तर लागतच नाही. हा प्रॉब्लेम आहे. म्हणून आमची कोणी दखल घेत नाही, असा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही सातत्यानं माध्यमावाल्यांना सांगतो, मंत्र्यांना भेटून सांगतो, सचिवांना भेटून सांगतो, आमचं सोयाबीनवाल्याचं जरा आम्ही मुंबई तकनी मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगतो, म्हणजे केवळ हे काय आपल्या दोघांमध्ये संवाद म्हणून नाही, पण मी स्वतः हे अनुभवलेलं आहे की लोकसभा इलेक्शनच्या वेळेला नांदेड, परभणी, लातूर या सगळ्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या घरात शेकडो पोती सोयाबीन मी आहे असं बघितलेलं आहे. म्हणजे 2-2 वर्ष सोयाबीनच नाही विकलेलं आहे. जेवढं गरज लागली, जेवढे पैसे कमी पडतो तेवढं विकलं, बाकीचं तसंच ठेवलं. आज दर वाढेल, उद्या दर वाढेल. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की जर समजा आत्ता या घडीला 4800 रुपये भाव मिळतो, तर सोयाबीनचा भाव
हा माझ्या माहितीप्रमाणे 2014 साली किंवा 15 साली तो 6,000 रुपये होता. मग तो असा खाली खाली कसा येतो? बाकी सगळ्या गोष्टींचे दर वाढत आहेत. म्हणून मला तुलना करून सांगा की 2014 साली तुम्हाला जे शेतीसाठी अवजारं लागतात, खतं लागतात, युरिया लागतो, DAP लागतो किंवा बाकीच्या गोष्टी लागतात, त्याचे दर किती होते, 24 साली किती आहेत, आणि सोयाबीनचा दर 14 साली किती होता, 24 साली किती आहे, आणि ही तफावत किती आहे? नाही, 2000 नाही, हे का मी सांगतो तुम्हाला, हे प्रेक्षकांना पण कळायला पाहिजे की आपण शेतकऱ्याचा माल स्वस्त 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 दराने मागायला लागलोय, पण त्याचे भाव किती वाढले, बाकीचा भाव किती वाढले? नाही, म्हणजे मी तुम्हाला बरोबर प्रश्न तुम्ही विचारला. 2004 साली जे रेट होते ना सोयाबीनचे, त्याच्यापेक्षाही कमी रेट आहे ना 20 वर्षात. 4 साली किती होतं? 4 साली चांगला रेट होता, 4-5 हजार रुपये रेट होता. तो फ्लक्च्युएट होतो, कधी वर जातो कधी खाली येतो. प्रत्येक गोष्टीचे भाव वाढले ना. आता माझ्याकडे चार्ट आहे, मी जाताना तुम्हाला चार्ट देऊन जातो. मी तो म्हणजे गाडीत ठेवलेला आहे की कोणत्या गोष्टीला 2004 साली किती खर्च आला, 14ला किती खर्च आला आणि 24ला किती खर्च होतो. तर मी चार्ट तुम्हाला पाठवून देतो. आता बघा, सोयाबीन पिकवायचं तर काय काय लागतं. पहिले आम्हाला नांगरणी करावी लागते, मग आम्हाला वखरणी करावी लागते, काडी कचरा वेचावा लागतो, मग शेतातले दगडं उचलावे लागतात, मग पेरणी, खतं, बियाणं, हा सगळा खर्च, मग कोळपणी, मग फवारण्या, मग सोंगणीचा खर्च पर क्विंटल, म्हणजे पर क्विंटल आहे, पर एकर सोयाबीन सोंगायचा खर्च किती असेल? 4,000 ते 5,000. सोयाबीन काढायचा? हां, फक्त सोंगायचा, कापायचा, मळायचा वेगळा. कसं परवडेल? मी तुम्हाला हे सगळं माझा चार्ट तुमच्याकडे देतो. हा भाग झाला. माझं एवढंच म्हणणं आहे की सरकारने आता फार भानगडीत न पडता आम्हाला पर क्विंटल 3,000 रुपये कमीत कमी बोनसच्या रूपानं द्यावेत, भावांतर योजनेअंतर्गत भाव फरक म्हणून द्यावे, आणि DBT मार्फत आमच्या खात्यावर जमा करावे. हे जे नाफेडच्या मार्फत खरेदीचं नाटक चाललं आहे ना, याच्यामध्ये मोठा स्कॅम आहे, हा भ्रष्टाचार आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये. याच्यात तुम्ही समजा खाजगी बाजारात 3,500 रुपयाने जर का 10 पोते विकले, तर तुम्हाला 3,000 रुपयानं 10 पोत्याचे पैसे तुमच्या खात्यात जमा करून द्या, किंवा DOC निर्यात करा, दर वाढवा. आता मार्केटमध्ये माल विकलाय बऱ्याच लोकांनी. आता तुम्ही म्हणजे भाव फरकाचीच योजना आणली पाहिजे. सरकार काय म्हणतं माहिती आहे का, की ज्या वेळेला आम्ही हा प्रश्न विचारला ना नेत्यांना, मंत्र्यांना, तर त्यांचं असं उत्तर आहे की बघा, मागणी आणि पुरवठा हा म्हणजे बाजाराचा नियम आहे. आता मागणीपेक्षा पुरवठा जास्त झाला आहे, उत्पादन अतिप्रचंड झालं आहे, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते झालेलं उत्पादन सरकार जबाबदारी म्हणून विकत घेते. ठीक आहे, ते म्हणतात की सोयाबीनचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांवरती ठरतात. हे उत्तर मला सरकारमधल्या मंत्र्यांनी दिलेलं उत्तर आहे विधानसभेच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला प्रश्न विचारत होतो त्यावेळेला. मग असं जर असेल तर मग नेमकं सत्य काय आहे की खरंच सरकार आंतरराष्ट्रीय बाजारातल्या दरांनुसार इथं भाव ठरवतं आहे, आणि आता इतकं उत्पादन वाढलं आहे सगळ्यात जगभरामध्ये, आपल्या पण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये पण, की इतका भाव देणं शक्यच नाही आहे, आणि म्हणून हा कमी भाव आहे? नाही, मुळामध्ये आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे जर तुम्हाला भाव ठेवायचे आहेत किंवा ठरतात असं तुमचं म्हणणं आहे, तर मग तेल आयात कशाला करता आमच्या उरावर? DOC निर्यात का करत नाही तुम्ही? कांदा आयात करता, भाजीपाला आयात करता, टोमॅटो आयात करता, तेल आयात करता. एक काळ असा होता की हा देश तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होता, सगळा देश तेलात न्हावून निघत होता, देशात उत्पादन होत होता. 1,00,000 कोटीपेक्षा जास्त कोटीचं तेल तर तुम्ही दरवर्षी आयात करता. आता हे कसं झालं? आमचं स्पष्ट म्हणणं आहे की सरकार नावाची यंत्रणा कशासाठी असते? सरकार नावाची यंत्रणा या देशातल्या प्रत्येक सामान्य माणसाचं, प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाचं जगणं सुखकर व्हावं, त्या माणसाला सुखानं सन्मानानं जगता यावं, याच्यासाठी असते. मग आंतरराष्ट्रीय बाजारावर जर सोयाबीनचे भाव अवलंबून आहे असा जावई शोध कोणी सरकारमधला व्यक्तीला, हे गोंडच उत्तर आहे सरकारमधल्या लोकांचं. त्यांना उत्तर देता येत नाही ना, त्यांना अर्थशास्त्रच अनेकांना यातलं समजत नाही. अनेक लोकांना वाणिज्य मंत्र्याशी आम्ही डोकं फुडू बसलोय देवेंद्रजींच्या उपस्थितीमध्ये. त्या अर्ध्या गोष्टीचं त्यांना पण त्याचं इम्पोर्ट ड्युटी एक्सपोर्ट ड्युटी माहीत नव्हती. आम्ही बसलो तर आम्हाला कीव आली त्या गोष्टीची, तो भाग नंतरचा आहे. पण आमचं म्हणणं आहे, मग महाराष्ट्रावर संकट आहे, पैसे नाही, आता मग करून टाका आमदार खासदारांचे पगार बंद, शासकीय कर्मचाऱ्यांना 3-4 टप्प्यात पैसे द्या ना, हळूहळू काय फरक पडतो? तिथं नाही का दुष्काळ? म्हणजे संकट आलं की सगळं आमच्याच मस्तकी मारता का? नाही, आमदार खासदारांनी ठरवायचे 5 वर्ष आम्ही पगार घेणार नाही, शक्तीपीठ महामार्ग आम्ही बांधणार नाही, एक समृद्धी महामार्ग आम्ही नाही करणार 5 वर्ष. मरतो का माणूस? काय फरक पडतो? पण काही झालं म्हणजे देशावर संकट आलं की राज्यावर आर्थिक संकट आलं की सगळे शेतकऱ्याच्या माथी मारायचं. त्या शेतकरी माणसं नाही आहेत, आमचं जगणं तुम्ही मान्य करणार नाही. ते म्हणतात आम्ही दिवसाला 10 शेतकरी आत्महत्या करतात. एकाच विशिष्ट समूहातले लोक जर आत्महत्या करत असतील तर दोष कुणामध्ये? ते म्हणतात आम्ही मान्य केलं तुमचं जगणं, म्हणून तुम्हाला सरकार, केंद्र सरकार 6,000 रुपये सन्मान निधी देतं, राज्य सरकार 6,000 रुपये देतं,
DBT थ्रू लाडक्या बहिणींना महिन्याला 1500 रुपये सरकार देतं आहे. त्यानंतर तुम्हाला काय म्हणजे ज्यांना अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत त्यांना सरकार रेशन देतं आहे. 2 रुपये किलोनी गहू तांदूळ देतं आहे. आनंदाचा शिधा देतं आहे सरकार. ते म्हणतात की आम्ही शक्य तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो आहे. आता बँकांना पण त्यांनी सांगितले की कर्ज पण तुम्ही वेळेत द्या शेतकऱ्यांना. कर्ज द्यायला जर तुम्ही नाना केलीत तर आम्ही कारवाई करू. पीक विमा 1 रुपयामध्ये सरकारनं दिलेला आहे. सरकार म्हणते आम्ही एवढं सगळं देतो आहे. बघा, मी तुम्हाला यादी नाही देत आहे शेतकरी नेते म्हणून किंवा शेतकरी म्हणून. मी तुम्हाला सांगतो की सरकार असं म्हणते की आम्ही एवढं सगळं शेतकऱ्याला देतो आहे. हे सगळं कुणी मागितलं होतं? तुम्ही जी यादी दिली हे सगळं मागण्यासाठी एखादा मोर्चा निघाला होता का? एखादा मोर्चा काढला होता का? का खूप मोठं आंदोलन महाराष्ट्रामध्ये झालं होतं का? हे मागितलंच नाही कोणी. हो, आम्ही काय मागतोय? आम्ही मागतोय आम्हाला आमच्या शेतमालाला उत्पादन खर्चाच्या 50% नफ्यानुसार तुम्ही भाव द्या. तुम्ही आम्हाला एकही योजना देऊ नका. PM किसान देऊ नका, काही देऊ नका, कर्जमाफी देऊ नका, काहीच देऊ नका. उत्पादन खर्च जेवढा होतो त्याच्यावर थोडाफार नफा आम्हाला भेटला पाहिजे एवढा भाव द्या. तुमच्या सगळ्या योजना तुमच्या घरात घाला, तिकडे चुलीत घाला, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याची. कशाला हे सगळं इकडून तिकडून करता? सरकारच्या योजना कशा आहेत माहिती आहे का? उदाहरणार्थ दिवाळीमध्ये एक योजना आणायची. या गावामध्ये खोबरेल तेलाची 1 लिटरची बॉटल गावामध्ये सगळ्यांना मोफत मिळणार सरकारच्या वतीनं. पण कंसात अट एकच की ज्याच्या डोक्यावर एकही केस नसेल अशा माणसाला. किती लोकांना फायदा होईल त्याचा? एका माणसाला होईल फार फार तर, बरोबर? अशा सरकारी योजना आहेत. हे आम्ही मागितलंच नाही. लाडक्या बहिणीसाठी मोर्चा निघाला होता. लाडक्या बहिणीला दिल्याचं आम्हाला दुःख नाही, पण भावाच्या खिशावर दरोडा मारला 1 लाख रुपयाचा आणि त्याच्यातलेच तुम्ही 1,500 काढून दिले. आमच्याकडे बस स्टँडवर एक शेतकरी सोयाबीन विकायला गेला होता खामगावला. आमचं खामगाव मार्केट मोठं आहे. 50,000 म्हाताऱ्या माणसानं सोयाबीन विकलं, त्याचा खिसा मारला बस स्टँडवर. रडत बसला माणूस. काय झालं? सगळे लोक जमा झाले. आज चोर इकडे पळाला, चोर तिकडे पळाला, कसं झालं, काय झालं, सगळी गर्दी जमा झाली. मग तेवढ्यात एक सज्जन माणूस आला. तो म्हणला काय झालं? ते म्हणलं ते आजोबा म्हणलं माझा खिसा मारला, मला भाड्याला पैसे नाही, जेवायची सोय नाही. त्यानं लगेच खिशातले 500 काढले, म्हणले जेवण करा, भाड्याची सोय केली. तो म्हातारा माणूस जेवला, घरी गेला. म्हातारीला सांगितलं 50,000 गेले म्हणे कष्टाचे आपले, ते जाऊ दे म्हणे, पण देव माणूस साक्षात देवानं माणूस पाठवला म्हणे आणि त्यानं मला भाड्याला पैसे दिले म्हणे. त्या माणसाला आपल्या घरी 8 दिवसांनी जेवायला बोलवायचं म्हणे. आणि 4 दिवसांना त्या म्हाताऱ्या माणसाला कळलं शेतकऱ्याला की ज्यानं भाड्याला 500 रुपये दिले ते त्यानंच 50,000 खिसा आणला. तशी आमची अवस्था आहे शेतकऱ्यांची. तुम्ही आमचं सोयाबीनमध्ये खिसा आणताय, कापसात खिसा आणताय, सगळ्या शेतीमालाच्या भावात लुटताय, कांद्यात लुटताय, दुधात लुटताय. आणि मग हे भिकारड्या योजना आम्ही का भिकारी आहे का? मला सांगा तुम्ही, या मुंबईतल्या पोरांना आहे का खिचडी शाळेत आहे? खिचडी देतात काय ना? महापालिकेची शाळा खिचडी नाही पण पोषण आहार. जेवढ्या काही शाळा आहेत, गरीबाचा असो का मोठ्या, खिचडी वाटतात का तिथं? म्हणजे आम्ही पोत्यानं पिकवायचं, आम्ही सोयाबीन पिकवायची, गहू पिकवायचा, तेल पिकवायचं, कापूस पिकवायचा आणि आमचं पोरगं चाललं शाळेत, हे मास्तर खिचडी. म्हणजे आम्ही पोत्यानं पिकवायचं आणि वाटीनं जमा करायचं. आम्हाला भिकारी बनवायचे धंदे करता. म्हशी घ्यायला लावायच्या आम्हाला, गाई घ्यायला लावायच्या आम्हाला, डुकरं घ्या, बकऱ्या घ्या तुम्ही. अरे एवढा जर हा धंदा फायद्याचा आहे तर कलेक्टरची बायको, सचिवाची बायको रिकामी असते दिवसभर घरी, तिला द्या ना म्हशी घेऊन रस्त्याची सुलपं वळत बसेल, काय फरक पडतो? म्हणजे सगळे पैसे जिथं पैसा मिळतो ते इकडं, म्हणजे तोट्याचे धंदे ते आमच्या मस्तकी मारतात. हे चालणार नाही. माझं म्हणणं आहे की आर्थिक विषमतावाद सरकार तयार करतात. सरकारला जर खरोखर शेतकऱ्या 10 लोक रोज मरत आहेत ना. आज ते हिंगोली वाशिमच्या लोक अर्धनग्न अवस्थेमध्ये इथं मंत्रालयावर आले. काय तुम्ही माणूस म्हणून त्यांचा विचार करणार आहे की नाही करणार आहे? काय मागणी त्यांची? त्यांचं म्हणणं हेच आहे की सोयाबीनचा आणि कापसाचा भाव फरक द्या, कर्जमुक्त करा. तुम्ही निवडणुकीच्या आधी का सांगितलं आम्हाला कर्जमाफी करणार आहे? आणि तुम्ही बँकांचं जे सांगताय ना, सरकारने सांगितलं बँकांना कर्ज द्या, हे करा ते करा. अहो बँका आम्ही विकलेल्या मालाचे पण पैसे कर्जात भरून घेत आहेत, सरकारी आलेलं अनुदान पण कर्जात भरून घेत आहेत. बँका मुजोर झाल्यात, उभं करत नाही, फायली करत नाहीत आमच्या त्या बँका. 1 रुपयाचा विमा मिळाला का नाही? 1 रुपयामध्ये विम्याची योजना, या योजनेमध्ये प्रचंड मोठा स्कॅम आहे. मी सातत्यानं मागणी करतो आहे की 2014 पासून या पीक विमा योजनेचं टेस्ट ऑडिट करा. नॉट अ सिम्पल ऑडिट, टेस्ट ऑडिट करा या योजनेचं. प्रचंड मोठा, देशातला सगळ्यात मोठा स्कॅम हा पीक विम्याचा निघेल तुमच्या माहिती. हजारो कोटी रुपये विमा कंपन्या जमा करतात, वाटताना शेकडो कोटी रुपये वाटतात. हे असं का? राज्य सरकार 10,000 कोटी रुपये त्या विमा कंपन्यांना हप्ता भरतं, केंद्र सरकार भरतं. अरे पैसे युटिलाइज होतात का व्यवस्थित? नाही होत. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला विमा नाही. हे काय? बाजूच्या शेतकऱ्याला मिळतोय आणि त्याच्या बाजू शेतकऱ्याला मिळत नाही.
म्हणजे या धुऱ्यावरच्या बाजूला नुकसान झालं आणि या धुऱ्याच्या बाजूला झालं नाही का? आणि ही योजना जर एवढी फायद्याची तर गुजरातमध्ये का नाही? केंद्राची योजना आहे, मोदी साहेबाच्या नावाची योजना आहे, गुजरात में क्यों नाही आहे? नाही आहे तिथे. कुठे आहे गुजरातनं स्वीकारलेली नाही योजना आहे? PM किसान योजना नाही एवढं. देशातले अनेक राज्य आहेत की ज्या राज्यांनी ही योजनाच घेतलेली नाही. आमचं स्पष्ट म्हणणं आहे की अशा पद्धतीनं जर स्कॅम होत असतील, घोटाळे होत असतील, फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ सांगतो, जेव्हा तुमचं नुकसान होतं, नियम असा आहे की 15 दिवसाच्या आत पंचनामा करायला तो कंपनीचा माणूस आला पाहिजे. कंपनीचा माणूस येणार, कृषी विभागाचा माणूस येणार, ग्रामसेवक येणार आणि सरपंच यांच्या सह्या असतात त्याच्यावर, शेतकऱ्याची सही असते. कोणाच्या सह्या नाही त्याच्यावर, फक्त त्या सर्वेची सही आहे त्यांच्या. त्या पंचनाम्याचे कागद हे कृषी विभागाला देत नाही. साठलोट आहे. आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो ते म्हणतात योजना मोदींच्या नावाची आहे. आम्ही कसं गुन्हा घाबरतात सगळ्यांची. आणि अधिकारी तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रातले हे सगळे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले आहेत. हे सगळं बकवास आहे. आता ऑप्शन काय बघा तुम्ही सरकार. माझं म्हणणं कसं आहे की आता या क्षणाला तुमच्या मते काय ऑप्शन आहे की ज्याचं सोयाबीन घरात आहे, हां आता 3-3, 4-4 वर्ष सोयाबीन घरात ठेवून तरी काय करणार? त्याला मॉइश्चर लागतं, त्याचे वजन कमी होतं, गाठा होतो. 100 किलो विकायला नेलं तर तो म्हणतो यात माती आहे, दगड आहे, त्याच्यातले का अजून 10 किलो कमी करतो. तर मग ते विकतो तर 80 किलो 70 किलोच विकतो 100 किलो गेल्यानंतर. आता यातलं सगळं जर कमी केलं तर मग आता त्याच्याकडे काय ऑप्शन आहे की बाबा आता विकायचं का नाही विकायचं? ह्या दराला विकलं तर तोटा होतोय, अजून थांबलं तर दर वाढण्याची काही चिन्ह नाहीत. मग नाही, मुळामध्ये एक तर सोयाबीन विकावंच लागेल. ते काही घरात आपण काही प्रिझर्व करून ठेवू शकत नाही. असे ना शेतकरी ठेवतो, या वर्षीने भाव मिळाला, पुढच्या वर्षी मिळाला. किती वर्षाचं सोयाबीन ठेवले लोकांनी? 4-4 वर्षाची सोयाबीन आहेत लोकांच्या घरात. 3-3 या 3 वर्षात तर भावच नाही ना अजिबात. कधीपासून? आता हे वर्ष त्याच्या आधीचे 2 वर्ष भावच नाही. एकदा एकाच वर्षी त्याच्या 3 वर्षाच्या अगोदर एकदा DOC निर्यात झाली होती, तेव्हा बऱ्यापैकी दर मिळाला. लोकांनी ठेवलंय सोयाबीन घरामध्ये, पुढच्या वर्षी मिळेल, आता पुढच्या वर्षी मिळेल. आता लोकांचं सोयाबीन घरात ठेवायचा पेशन्स संपला आहे. आता एकच सोल्युशन आहे सरकारजवळ की लोकांना माल खाजगी बाजारात विकू द्या आणि पर क्विंटल 3-4 हजार रुपये बोनस आम्हाला देऊन टाका. पण ते शक्य आहे? 3,000 का शक्य नाही? का शक्य नाही? बाकी शक्तीपीठला कुठून आले येणार पैसे? मग आता सरकारची तिजोरी ऑलरेडी रिकामी झाली, एवढ्या सगळ्या योजना आणल्या सरकारने. एखादा इलेक्शन प्रकल्प कमी करा, जरा थांबवा ना बाकीचे 2-4 गोष्टी. अरे शेतकरी मेला तर तुम्ही काय खाणार? मला सांगा बरं. तुम्ही शेतकऱ्यांनी नाही केला पेरा तर हे खाणार, धतुरा खाणार काय? अंबानी अदानी हे सगळी धोरणं अंबानी अदानीच्या सोयीची आहेत राव. काय सांगायचं तुम्हाला? तुम्ही गावात जा, जगणं मुश्किल झालंय. पोरीचं लग्न करू शकत नाही लोक, अशी परिस्थिती आहे. ज्याची पोरगी लग्नाला लागली तर रात्र झोप लागत नाही. कर्ज करून करून करणार किती? बँकांमध्ये आमची पत नाही. 10 लाखाची जमीन आम्ही जेव्हा बँकेमध्ये देतो तेव्हा आम्हाला 20,000चं कर्ज मिळतं. तुमचं उसाला तिकडे जरा जास्त मिळतं. स्केल ऑफ फायनान्स प्रचंड कमी आहे सोयाबीन कापसासाठी. म्हणजे आमची प्रॉपर्टी घेणार तुम्ही 25 लाखाची आणि कर्ज देणार आम्हाला 1,00,000-2 लाख रुपये. असं चालतं का? मुंबईत असं आहे का? बरं, आता दुसरा एक मुद्दा आहे की तो तुम्ही म्हणालात की पामतेल आयात केलं सरकारने आणि त्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे. पामतेल आयात बंद केलं तर भाव वाढतील तर ते किती वाढू शकतात असं तुमचं म्हणणं आहे? नाही, माझं म्हणणं आहे की ते डिपेंड ऑन मार्केटवर डिपेंड असतं. पाम तेलाचे 2 तोटे आहेत. एक तर हे सगळं तेल तुम्ही आयात केल्यामुळं सोयाबीनचे दर पडतात काही प्रमाणामध्ये, ही गोष्ट खरी आहे. पण पामतेल खाल्ल्यामुळे लोकांचं आरोग्य धोक्यात येतं. त्याचं काय? पामतेल हे खाण्यायोग्य तेल नाही आहे. पामतेल हे हॉटेलमध्ये वापरलं जातं, बेकरीमध्ये वापरलं जातं. हे खाण्याच्या योग्य तेलच नाही आहे. हे लोक काय करतात? प्रत्येक तेलामध्ये पामतेल मिक्स करतात. तेलाची बॉटल जेव्हा आपण मार्केटमधून घेतो खाद्यतेलाची, तेव्हा त्याच्यावर टक्का लिहिलेला असतो का? नाही. याच्यात पामतेल इतकं, याच्यात हे तेल इतकं नाही. माझं म्हणणं आहे की हाच प्रचंड मोठा स्कॅम आहे. लाखो कोटींचा हा घोटाळा आहे पामतेलाचा. पामतेल कशाला आणताय उरावर आमच्या? तुम्ही जर का सोयाबीनला चांगला भाव दिला, तेलबियांना चांगला भाव दिला, तर आम्ही सगळ्या देशातले शेतकरी तुम्हाला सगळ्या देशातल्या लोकांना तेलामध्ये न्हावून काढू. आयातच करायचं. सोयाबीन पासून काही बाय प्रोडक्ट बनत नाही? बनतात ना. सोयाबीनपासून प्रचंड बाय प्रॉडक्ट बनतात, दुधासारखे बनतात, बऱ्याच गोष्टी बनतात. त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. प्रक्रिया उद्योग गावागावात टाकले पाहिजे. आजच्या घडीला शेतकऱ्यांना काय आवश्यक आहे तुम्हाला मी सांगू का? नवं तंत्रज्ञान आलं पाहिजे, तेल बियांना चांगला भाव मिळाला पाहिजे, सोयाबीनला किंवा कापसाला आणि इतर गोष्टींना पण. आणि गावामध्ये गोडाऊन पाहिजे. जर समजा मला 2 वर्ष माल विकायचा नाही, तुम्ही माल कुठे ठेवू? प्रत्येक गावामध्ये मोठं गोडाऊन पाहिजे, अख्ख्या गावाचा माल बसेल असं. ठेवू द्या ना 2 वर्ष, त्याला काय फरक पडतो? आणि सिंचनाची सुविधा पाहिजे. पूर्ण वेळ लाईट नाही आम्हाला अजून.
वीजच नाही पूर्ण वेळ, 8 तास वीज आहे, कसं जगायचं आम्ही मला सांगा तुम्ही. दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन दिलं पाहिजे सरकारने, चांगला सोयाबीनला, तेल बियांना, कापसाला चांगला दर दिला पाहिजे. दरच नाही मिळाला तर कसे सोयाबीन लावतील लोक पुढच्या वर्षी मला सांगा. तोट्याचा धंदा कोण करेल? तर सरकारनं आता GST आणला असं, म्हणजे GSTचा शेतकऱ्यांना तोटा झाला असं बोललं जाते. तर आधी व्हॅट होता आणि आता GST आहे, तर कुठला तरी टॅक्स तुम्ही भरतच होता ना, तोटा कशामुळे झाला? नाही, पहिले ॲग्रिकल्चरच्या संदर्भाने काही गोष्टींना हे नव्हतं, एक्झाम्प्ट केलं होतं. हां, एक्झाम्प्ट केलं होतं. आता GST मध्ये तुम्हाला व्यापारासारखं भरावं लागतं ना मग. सगळ्यावर बरोबर. मग राज्य सरकार जे सूट देत होतं ते देत नाही. नाही, आणि डायरेक्ट इनडायरेक्ट कोणत्याही वस्तूवर तुम्ही खरेदी केली तर आहेच ना आमच्या उरावर. माझं म्हणणं काय की शेतीला व्यवसाय म्हणून तुम्ही बघणार आहे की नाही बघणार, हा खरा प्रश्न आहे. शेतीला व्यवसाय म्हणून पाहा ना तुम्ही. म्हणजे लावायचे 7,500 आणि आणायचे 4,500 आणि त्यात पुन्हा सगळ्यांचे शहाणपणाचे डोस आम्हाला सगळे देणार. शेतीमध्ये आम्ही जेवढी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्या किमान 25-50% नफा भेटला पाहिजे ना. आणि सगळे काय म्हणतात शेतीचा प्रश्न फार गुंतागुंतीचा आहे, तो कुणी आला तर सोडू शकत नाही. का सोडू शकत नाही? वसंतदादा पाटील होते त्यावेळेला, कमी शिकलेले होते. पूर्वीच्या काळात कसं होतं, त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत धोरणं राबवलं, कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांनी ठामेठोक भूमिका घेतली, विचार नाही केला सत्ता जाईल का नाही माझी म्हणून. पहिले असं होतं, उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आता उत्तम नोकरी, मध्यम व्यापार, कनिष्ठ शेती. मुली मिळत नाही आमच्या पोरांना, काय सांगावं तुम्हाला. प्रत्येक गावात 100 पोरं बिना लग्नाचे झाले साहेब. लय वाईट परिस्थिती आहे. 25 एकर असो तुमच्या घरी तरी पोरगी देत नाही तुम्हाला कोणी. इव्हन शेतकऱ्याच्या म्हणजे मुलीचंही लग्न करायचं असलं तर बँकेतला 5,000 वाला चपराशी चालतो. मी शेतकरी पण शेतकऱ्याला मुलगी देत नाही. मग का द्यावी? जसं त्यांनी, त्याला माहिती आहे ना हा धंदा तोट्याचा आहे. जर मी शेती करतो, मला धंदा हा तोट्याचा किती माहिती आहे, किती कष्ट आहेत आणि किती लॉस आहे, तर तुम्ही शेतकरी, तुम्ही पोरगी तुमच्या घरात देऊन म्हणजे माझ्या पोरीच्या वाटोळ करणार का? वाटतं ना माझी पोरगी सुखात राहिली पाहिजे, आनंदात राहिली पाहिजे, चांगली राहिली पाहिजे. परिस्थिती अत्यंत वाईट आहे, क्षेत्रही कमी होत चाललेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला वाचवायचं असेल आणि शेतकऱ्याने तुमच्या माध्यमातून मला सांगायचं आहे की एकजूट करा. हे आमचे शेतकरी काय करतात, जेव्हा प्रश्न आला तेव्हाच बोलतात आणि निवडणुकीच्या वेळेला जातीवर, धर्मावर, पक्षावर मतं मारून मोकळे होतात. तेव्हा जात धर्म पक्ष डोक्यात घुसतो. आता बघा ना तुम्ही, कर्मचाऱ्यांच्या संघटना आहेत, त्यांच्या मागण्या मान्य होतात. सगळ्यांच्या संघटना, IPHची संघटना आहे, मंत्रालयातल्या एखाद्या सेक्रेटरीच्या कानाखाली मारा, आंदोलन म्हणून का मारा. सगळे सेक्रेटरी बंद, मंत्रालय बंद, युनियन आहे. एखाद्या तहसीलदाराला धक्का लावा, सगळे तहसीलदार संपवा. ते कन्फ्यूज आहेत ते शेतकरी. ते म्हणतात रविकांत तुपकरांच्या मागे जावं, राजू शेट्टींच्या जावं, का सदाभाऊंच्या जावं, का रघुनाथ पाटलांच्या जावं, कुणाच्या मागे जावं त्यांना कळेच ना. नाही, हे बघा, एका क्षेत्रामध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये संघटना बऱ्याच असतात असं नाही. आणि ते शेतकऱ्यांनी ठरवावं ना कुणाच्या मागे जायचं. तर आम्ही काय सांगावं, ज्याचा हेतू स्पष्ट आहे, जो प्रामाणिकपणे लढतोय त्याच्याबरोबर लोकांनी केलं पाहिजे. आमचं काही म्हणणं नाही आमच्याबरोबर झालं पाहिजे का कुणाबरोबर आलं पाहिजे, असं अजिबात नाही. मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो, तुमच्या पत्रकारांच्या पण 10 संघटना आहेत ना. आहेत ना, तुम्हाला काय माहीत नाही का? सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या संघटना आहेत. सगळ्या क्षेत्रातल्या लोकांच्या, अंगणवाडीच्या बायकांच्या पण 2-4 संघटना. माझं म्हणणं काय आहे की शेतकरी हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे. म्हणजे मी तुम्हाला बोलवून सोयाबीनवर चर्चा यासाठीच केली की मला त्याची जाणीव आहे म्हणून, की आता मी काल राजू शेट्टीनं पण हा प्रश्न विचारला, अशी काही शक्यता नाही का की तुम्ही सगळे शेतकऱ्यांसाठी पक्षभिक्ष सगळं बाजूला ठेवून एकत्र याल आणि त्या फोरमवर लढाल? म्हणजे काही एक नेता नाही आहे ना, म्हणजे शेतीचे प्रश्न जाणणारा. म्हणजे वामनराव चटप आहेत तिकडे, तुम्ही आहात विदर्भामध्ये, परत पश्चिम महाराष्ट्रामध्ये सदाभाऊ आहेत, राजू शेट्टी आहेत, रघुनाथ पाटील आहेत, अजून नाशिकमध्ये काही लोक आहेत. तर ही सगळी लोकं जर एकत्र आली, म्हणजे बघा पाशा पटेल आहेत भाजपमध्ये, त्यांना पण शेतीचं अर्थशास्त्र चांगलं कळतं आणि ही सगळी जाणकार मंडळी आहे. तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी एकत्र येण्याचे काही चान्सेस आहेत का? मी आपलं विचारून बघितलं, तर झालाच आहे सगळ्या इंटरव्ह्यूचं शेवटी हे पण विचारून बघू. नाही, सगळ्या शेतकरी नेत्यांना एकत्र यावं अशी आमची भूमिका आहे. पण काय झालंय, म्हणजे कोणता झेंडा घेऊ हाती नाही. आणि माझं म्हणणं कसं आहे की संकुचित विचाराच्या नेत्यांनी जर पुढाकार घेतला तर लोक येणार नाही. मोठ्या मनाचा नेता असला पाहिजे, ज्याचा हेतू स्पष्ट असला पाहिजे, त्याच्यासोबत लोक येतील. आता प्रत्येकाला आपापलं वाचवायचं पडलेलं आहे. माझं म्हणणं आहे की आमच्यात पण प्रस्थापित विस्थापित आहेत ना, ते तुम्हाला दिसत नाही, आम्हाला समजतं. ते चळवळीत पण प्रस्थापित नेते आमच्यासारख्या नवीन पोरांना पुढे येऊ देत नाही ना, त्यांना दाबायचा प्रयत्न करतात. माझं म्हणणं आहे की प्रत्येक चळवळीची एक संक्रमणाची आणि स्थित्यंतराची अवस्था असते.
त्याचे डाऊनफॉल येतात, त्याच्या म्हणजे अपमध्ये चळवळ येते. आता सध्या चळवळी क्षीण झालेल्या आहेत. आजच्या परिस्थितीमध्ये मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या तरुण पोरांनी ज्यांच्यामध्ये लिडरशिपचे गुण आहे त्या भागातल्या सगळ्या तरुण पोरांनी एका ठिकाणी आलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची चळवळ बळकट केली पाहिजे. मी हे सगळे नेते एकत्र व्हायला तयार असतील तर मी त्यांच्यासोबत जायला तयार आहे. तुम्ही चांदा ते बांधा काय यात्रा काढत नाही? काढणार की आता आम्ही सगळं सुरू करणार. आम्ही सांगितलं आता आम्ही मुंबई जाम करणार सोयाबीनच्या प्रश्नावर. अरबी समुद्रात येऊन सोयाबीन फेकणार. आता बुलढाण्याहून इथं यायचं भाड्याला पैसे लागतात आम्हाला, पण तरी आम्ही हे करणार ना. आणि मुंबईत येऊन आंदोलन करणं हे काय असं साधं सोपं काम नाही. ते आम्ही करणार आहे. आम्ही आता ही सगळी चळवळ पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय महाराष्ट्रामध्ये. आता मी कुठल्या पदावर आहे का? मी आमदार नाही, खासदार नाही, मंत्री नाही, झेडपी सदस्य नाही, मी काहीच नाही. मी लोकसभेला थोडक्यात पराभूत झालो, अपक्ष तुम्हाला माहीत आहे. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातल्या 27 जिल्ह्यामध्ये आमची टीम काम करते. मी नुसतं त्या दिवशी म्हटलं की पुण्याला मी कार्यकारिणी घेणार आहे राज्याची. मला एवढे मॅसेज येऊन धडकले, लोकांना समजत नाही आहे काय करावं काय. कुणीतरी आता पुढं आलं पाहिजे, कुणीतरी भांडलं पाहिजे, या व्यवस्थेवर अंकुश ठेवायचं काम केलं पाहिजे. मी म्हणत नाही की आम्ही भांडल्यामुळे सगळाच काही चमत्कार होईल, पण किमान सरकारी व्यवस्थेवर अंकुश राहील, सत्ताधाऱ्यांवर अंकुश राहील. आणि आभाळ खूप फाटलेलं आहे, थोडं शिवायचा प्रयत्न करू. तो प्रयत्न आम्ही करतो आहे आणि तो निश्चितपणे तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक दिमागदार चळवळ आणि चळवळीचं जुनं गतवैभव आम्ही प्राप्त करून देऊ, एवढा शब्द मी तुम्हाला देतो. ठीक आहे, हरकत नाही. आपला भेटण्याचा हेतू हाच होता की सोयाबीनचा प्रश्न लोकांना समजावा. काय आहे की ज्या ठिकाणी आपण बसलोय तिथं आपण बघतोय आजूबाजूला सगळ्या हायराईज बिल्डिंग आहेत आणि या सगळ्या माध्यमांमध्ये पण मेनस्ट्रीम माध्यमांमध्ये सोयाबीनच्या प्रश्नांना किती जागा मिळते याच्याबद्दल फारच शंका आहे. तर आमचा हेतू हा होता की एक डेडिकेटेड वेळ, पूर्ण प्रश्न समजेल, त्याचं उत्तरं समजतील, त्याच्यातून काय समाधान आहे हे लोकांना कळेल, काय चुका आहेत पॉलिसीमध्ये सरकारच्या त्या कळतील आणि दुसरी गोष्ट की लोकांनाही कळेल की आपल्याला कशा मागे उभं राहायचं आहे. त्यामुळं मी तुम्हाला इंटरप्ट करतो. एक मुद्दा माझा विचारला राहिला. राज्यामध्ये जी सध्या नाफेडच्या माध्यमातून सोयाबीनची खरेदी चालू आहे, बोलण्यात तो आपला राहिला, त्यामध्ये काही संस्थांना यांनी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे खरेदीचे. यातल्या बऱ्याचशा संस्था ब्लॅकलिस्टेड आहेत. अच्छा. हां, त्या संस्थांची क्रेडिबिलिटी नाही, त्यांची अवकात नसताना त्यांना खरेदीचं टेंडर दिलेलं आहे. जेव्हा या राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली होती तेव्हा राज्याचे पणन संचालक आणि पणन डायरेक्टर यांनी आचारसंहितेचा फायदा घेत त्यांच्या हिशोबाने राजकीय पक्षाच्या बगलबच्चांना या संस्थांना हे कारभार दिलेला आहे. आता ह्या संस्था काय करतात, जेव्हा एखादा शेतकरी माल घेऊन येतो तेव्हा पर क्विंटल त्याच्याकडनं 200-300 रुपये घेतात. आणि जर त्यांनी दिलेलं नाही, तुझा माल खराब आहे, तुझ्या मालात काळी माती आहे, हे डागी आहे, हे अमुक आहे, ढमुक आहे, रिजेक्ट माल. आता पण त्यांना रिजेक्ट करायचा अधिकार आहे तो नाफेडला. हो, ते काही करतात ना. 12 मॉइश्चरपर्यंत घ्यायची परवानगी होती, 12% फडणवीस साहेबांनी सांगितलं 15% घेऊ. पण यांनी ठरवलं ते मशीनमध्ये पण घोळ घालतात, त्या मॉइश्चरच्या मशीनमध्ये. रिजेक्ट करायचं ठरवलं की काही करून करायचं आणि अशा माध्यमातून शेतकऱ्यांची लूट केली आणि व्यापारी मालामाल झाले या योजनेमध्ये. ही योजना मला असं वाटतं फक्त दिखाव्यासाठी आहे. सरकारने एकच करावं, देशातल्या सोयाबीन उत्पादकांना न्याय द्यायचा असेल तर तातडीनं 20 ते 25 लाख मेट्रिक टन DOC फटकन निर्यात करून टाकावी, आपोआप सोयाबीनचे भाव वाढतील. हा एक भाग. येणाऱ्या तेलावर आयात शुल्क हे 50 ते 60% पुढे नेलं पाहिजे, हा एक भाग. आणि ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलं मार्केटमध्ये त्यांना पर क्विंटल 3000 रुपये बोनस भाव फरकाच्या योजनेतून त्यांच्या DBTच्या माध्यमातून खात्यावर जमा करा. आणि विधानसभेच्या अगोदर तुम्ही म्हणले की आम्ही कर्जमाफी देऊ. माफी मागायला आम्ही गुन्हेगार नाही आहोत, आम्हाला मुक्ती पाहिजे. आमच्यावर कर्ज झालं आहे, हे तुमच्या धोरणामुळे झालं आहे, त्यामुळं आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे. तुम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्हाला कर्जमुक्त करा. जर शेतकऱ्याला कर्जमुक्त करायला सरकारच्या तिजोरीत ठणठणात असेल तर 5 वर्ष आमदार खासदार मंत्र्यांचे पगार बंद करा. मंत्रालयामध्ये लाईट बिल जळतं, AC जळतात, AC वापरू नका 5 वर्ष. काटकसर करा ना, बाकी गोष्टींमध्ये खात्री लावा. त्यांचा संरक्षणाचा खर्च कमी करा. इतर गोष्टी पण भरपूर आहेत की जे काही प्रोजेक्ट आज नाही झाले 4 वर्षांनी होतील. फरक काय पडतो? ठीक आहे. सरकार एकूण इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्याचा विचार करत असताना शेतीचाही त्यात समावेश करत आणि ते म्हणतं की शेतकऱ्यांचाच माल वायुवेगानं म्हणजे मार्केटपर्यंत पोहोचण्यासाठी त्याची मदत होते. वेगवेगळ्या योजना असतात, प्रत्येकाचं एक लॉजिक आहे त्याच्यामागे. मात्र एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे, जो कापसाचा आहे, जो सोयाबीनचा आहे, तो गेल्या
2 वर्षांपासून अत्यंत गंभीर होत चाललेला आहे. त्याच्यावरती उत्तर जे आहे ते सरकारला सापडत नाही आहे. जी उत्तरं आहेत ती फार थोडीशी काय म्हणू आपण त्याला कठोर निर्णय घेण्याची गरज आहे आणि ते कठोर निर्णय सरकार घेत नाही आणि त्यामुळे हा प्रश्न तापत चालला आहे. लोकांनी निश्चितपणे रविकांत तुपकर यांचा इंटरव्ह्यू पूर्ण बघा. तुम्हाला यातून काय उत्तर आहे, उत्तर काय, सोल्युशन कोणी सांगायला तयार नाही आहे, तर ते सोल्युशन त्यांनी सांगितलेलं आहे आणि सोयाबीनचा प्रश्न कसा सुटेल याचंसुद्धा एक सर्वसमावेशक उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हालाही हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. बेल आयकॉनवरती क्लिक केलं तर सगळे अपडेट्स मिळून जातील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुपकर साहेब, तुम्ही वेळात वेळ काढून मुलाखतीसाठी आला त्याबद्दल मनापासून आभार. आणि तुम्ही सोयाबीनचा प्रश्न घेऊन याच्यावर चर्चा केली त्याच्याबद्दल मुंबई तकच्या मनापासून आभार. नाही, आम्ही कायम शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल बोलत असतो. ही जबाबदारी आहे, बोललं गेलं पाहिजे. आणि मेनस्ट्रीममध्ये सुद्धा केवळ राजकीय प्रश्नांनाच स्थान जे मिळतं, आरोप प्रत्यारोपांना, यांनी हे केलं त्यांनी ते केलं, त्यापेक्षा मूलभूत प्रश्नांवरती चर्चा झाली पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. त्यामुळे या अशा मूलभूत प्रश्नांच्या चर्चांसाठी आणि त्याच्या माहितीसाठी तुम्ही मुंबई तक पाहायला विसरू नका. पाहत राहा मुंबई.